जळगाव जिल्हा कारागृहात तृतीयपंथासाठी उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या स्वतंत्र बॅरेकचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर आणि जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले। तृतीयपंथी कैद्याची संख्या लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले असून जळगाव जिल्हा कारागृहात तृतीयपंथाची वाढलेली संख्या लक्षात घेता भुसावळ येथील स्वतंत्र कारागृहासाठी शासनाकडून जागा मिळाली असल्याचं पोलीस महानिरीक्षकांनी यावेळी सांगितले। आज या ठिकाणी दोन पुरुष बॅरक आणि एक तृतीयपंथी असे 3 बॅरकचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि 60ने या ठिकाणी कारागृहाची क्षमता जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे आणि हा निधी जो आहे तो DPDCमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्यांनी तो या ठिकाणी निधी दिला होता। काय पाहणीसाठी काही विशेष वाढ या ठिकाणी बॅरगेट्स उभारलं गेलं असं काही? हा एक बॅरक केलेलं आहे, त्याच्यामध्ये 20ची कॅपॅसिटी आहे। आता गव्हर्नमेंटच्या आदेशाने आपण ते एक बॅरक बांधलेले आहे। म्हणजे तृतीयपंथीला स्वतंत्र तिथं ठेवण्यात येईल। हा स्वतंत्रसाठी ते बॅरक केले आहे। उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं बॅरिकेड असतं नाही बॅरक्स तर सगळीकडेच आहेत। नाही तृतीयपंथी हां तृतीयपंथीचं पहिल्यांदा झालं या ठिकाणी। राज्यात एका उत्तर महाराष्ट्रात नाही राज्यात बऱ्याच ठिकाणी आहेत, पण उत्तर महाराष्ट्रात जळगावला पहिल्यांदाच हे बांधकाम करण्यात आलेलं आहे। आज आपण पाहणी दौरा केलेला आहे, काय काय नवीन या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने आगामी काळाची वाढ आहे?